श्री दत्त जयंतीच्या पावन दिवशी भगवान श्री दत्त महाराज स्वतः देवदिव्य रूपाने रस्त्यावर प्रकट झाले आहेत। दोन्ही बाजूंनी भक्तांच्या हृदयातून उमटणारी पुष्पवृष्टी, जय दत्तचा अखंड जयघोष, वातावरण भक्तीने स्पंदित झाले आहे। दत्त महाराजांच्या पावलांशी जुळवून भक्त आनंदाने नम्र होतात। ते पुढे चालताच आशेची, भक्तीची आणि प्रेमाची एक दिव्य लहर संपूर्ण मार्गावर पसरते। सजावलेल्या दत्त मंदिरात प्रवेश करताच भक्तांच्या चेहऱ्यावर अपार आनंद ओसंडून वाहतो। महाराजांच्या आगमनाने संपूर्ण मंदिर प्रकाशमय झाले आहे। मंदिराच्या मध्यभागी असलेल्या सुवर्ण सिंहासनावर भगवान श्री दत्त महाराज विराजमान होतात। त्यांच्या भोवती तेजोमय प्रभामंडल दाटून येते आणि भक्तांच्या हृदयात शांततेची अनुभूती भरभरून येते। भक्तिभावाने भरलेले पुजारी आणि सर्व भक्त महाराजांची पूजा अर्चा करतात। आरतीचे दिवे लहरतात आणि दत्तात्रेय दिगंबरचा गजर मंदिरात गुंजत राहतो। मंदिराच्या प्रांगणात भक्त प्रेमाने पंक्तीत बसले आहेत। सर्वांना महाप्रसाद वाढला जात आहे। सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कृपेची लखलख दिसू लागते। आणि शेवटी सिंहासनावरून भगवान श्री दत्त महाराज आपला उजवा हात उंचावून सर्व भक्तांना दिव्य आशीर्वाद देतात। त्यांच्या आशीर्वादाच्या प्रकाशाने संपूर्ण मंदिर उजळून निघते। मन, घर आणि जीवन दत्तकृपेनं मंगलमय होतं। श्री दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। ओम गुरु दत्तात्रेय नमः।